नमस्कार, आपण पाहत आहात केके न्यूज मराठी। आपल्या भागातील, जिल्ह्यातील, गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी केके न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। मंगळवार बाजार येथील दुकानात चोरी झालेल्या प्रकरणी दोघांना अटक। संजयनगर पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई। चोरट्यांकडून 60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। मंगळवार बाजार येथील महानगरपालिकेच्या गाळ्यांमधील कादरी बॅग सेंटर दुकानामध्ये शटर उचकटून चोरी झाली होती। या चोरी प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने मुनीश मुस्ताक भाटकर वय 19 राहणार अभिनंदन कॉलनी सांगली, शाहिद समीर मुल्ला वय 19 राजीव नगर गल्ली नंबर 3 सांगली या दोघांना चोरी प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 60,210 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी दिली आहे। कुपवाड येथील मोहम्मद अतहर राजा कादरी यांच्या दुकानात दिनांक 10 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारीच्या दरम्यान चोरीची घटना घडली होती। या चोरीचा तपास संजयनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने लावला आहे। सदर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना संशयित मुनीश भाटकर व शाहिद मुल्ला हे शिंदेमळा संजयनगर येथे चोरीचा माल व मोटरसायकलसह परिसरात फिरत असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती। सदर बातमीच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अंमलदार सदर ठिकाणी जाऊन सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। या दोन चोरट्यांकडून 4,410 रुपये किमतीचे जर्किन चेन 63 नग, 5,400 रुपये किमतीचे प्रवासी बॅग 12 नग, 15,400 रुपये किमतीचे कॉलेज बॅग 28 नग, 35,000 रुपये किमतीची एक मोटरसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक GM कोकाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल साळुंके, पुजारी सावंत, लोंढे, गायकवाड, साळुंके यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क।